विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 3.3 याचा अभ्यास करणार आहोत. हा सराव संच 3.3 पान नंबर 63वर आहे. आकृती काढून दिलेली आहे पहिल्या प्रश्नाची. सी केंद्र असलेल्या वर्तुळावर जी, डी, ई आणि एफ हे बिंदू आहेत. जी, डी, ई आणि एफ हे बिंदू आहेत. जी तर नाही त्याच्यात. बरं, अँगल ई सी एफ चे माप 70 आहे. अँगल ई सी एफचे माप 70 आहे. लिहून ठेवायचं दिलेलं आहे. कंस डी जी एफ बरोबर 200 आहे. या डी जी एफ कंसाचं माप 200 आहे दिलेलं आहे. तर कंस डी ई बरोबर किती, आणि कंस डी ई एफ बरोबर किती, हे दोन प्रश्न या ठिकाणी केले. आता पहा, इथून या कंसाचं माप 200 डी जी एफचं, या कोणाचं माप 70. हा सी केंद्रबिंदू म्हणजे हा जो कंस आहे या कंसाचं मापही 70, कारण केंद्रीय कोणाचा विचार करू. मग आपण या उदाहरणाचा पहिला स्टेटमेंट घेऊ. मेजर कंस ई एफ बरोबर मेजर अँगल ई सी एफ बरोबर 70 अंश. एकाच याच्यात लिहून टाकलं. केंद्रीय कोणाचे माप, कारण हे देऊन टाकू. केंद्रीय कोणाचे माप नंबर 2. आता प्रश्न केला पहिले, डी ई या कंसाचं माप काय. म्हणजे या पूर्ण वर्तुळ कंसाचं माप आहे 360. त्याच्यामधून जर हा डी जी एफ आणि हा ई जर वजा केला तर बरोबर डी ई राहते. म्हणून 2 नंबरवर आम्ही असं करतो, कंस डी एफ ई मेजर कंस डी एफ ई बरोबर मेजर कंस, 2 कंसांची बेरीज डी जी एफ अधिक मेजर कंस हा ई एफ, म्हणून मेजर कंस डी एफ ई बरोबर 200 अधिक 70 अंश बरोबर 270 अंश. म्हणजे इथून इथपर्यंतचं माप 270 झालं. आता आम्हाला डी ईचं माप पाहिजे. नंबर 3, मेजर कंस डी ई बरोबर, म्हणजे हा फक्त एवढा. तर एकूण 360 मधून हे इतकं माप वजा करू. इथपर्यंत 360 अंश वजा मेजर कंस हा काढला आपण डी एफ ई बरोबर 360 वजा 270, 70 आणि 30 100, म्हणजे हे राहिले 90 अंश. म्हणून डी ई या कंसाचं माप बरोबर 90 अंश. दुसरं विचारते, कंस डी ई एफ यांची मापं काढा. डी ई एफ, आता या कंसाचं माप पाहिजे याला. डी ई एफ म्हणजे इथून तर इथपर्यंत. आता 4 नंबर लिहितो. कंस डी ई एफ बरोबर डी ई एफ बरोबर मेजर कंस डी ई एफ बरोबर मेजर कंस डी ई डी अधिक
मेझर कंस ई एफ बरोबर डीईचं माप किती आलं 90 अधिक ई एफचं माप किती आहे 70 9 7 16 160 अंश म्हणून डी ई एफ या कंसाचं माप बरोबर 160 अंश. आता दुसरा प्रश्न पाहू. दुसरा काय म्हणतो. दुसरा प्रश्न. एक आकृती काढून दिलेली आहे. वर्तुळ आणि या वर्तुळात एक त्रिकोण आहे. QRS ह्या त्रिकोणाचं नाव आहे. केंद्राला नाव दिलं नाही. आकृती 3.38 QRS समभुज आहे. तीनही बाजू सारख्या आहेत. दाखवा की कंस आर एस एकरूप कंस QS एकरूप कंस RQ किंवा QR RS QS आणि QR दाखवा असं म्हणणं आहे पहिल्याच्या. आता त्रिकोण QRS हा समभुज आहे. त्रिकोण QRS हा समभुज आहे. म्हणून त्याच्या तीनही बाजू समान लांबीच्या आहेत. म्हणून बाजू RS एकरूप बाजू QS एकरूप बाजू RQ तीनही बाजू समान आहेत. RS QS आणि RQ. मग आता मला सांगा ह्या वर्तुळाच्या दृष्टीनं जीवा आहेत म्हणून आपण इथे शब्द टाकू शकतो. जीवा RS एकरूप जीवा QS एकरूप जीवा RQ. झालं का. तीनही जीवा एकरूप आहेत. तीनही जीवा जर एकरूप आहेत एकाच वर्तुळात एकरूप जीवा एकरूप कंस हा अंतरित केला जातो. हा एकरूप कंस असतो. एकरूप जीवांशी निगडीत असणारा कंस एकरूप असते. मग आता एकाच वर्तुळात एकरूप जीवा जर आहेत तर यांच्याशी निगडीत कंस एकरूप आहेत. म्हणून कंस RS एकरूप कंस QS एकरूप कंस RQ एकरूप जीवांशी निगडीत कंस एकरूप आहेत. हा पहिला प्रश्न. एकरूप जीव आहेत म्हणून त्यांच्याशी निगडीत असणारे कंस हे सुद्धा एकरूप आहेत. याचे 2 प्रश्न दिले आहेत. दुसरा प्रश्न आहे कंस QRSचे माप 240 आहे. कंस QRS बरोबर 240 दाखवा. QRSचे माप 240 आहे. QRSला पहा. QRS याचं माप 240 आहे. म्हणजे या RQचं माप आणि QSचं माप या दोघांची बेरीज आहे. मग आता या प्रत्येक कंसाचं माप किती. तीनही कंस एकरूप आहेत. मग प्रत्येक कंसाचं माप किती. आपण असं समजू या प्रत्येक कंसाचं माप X आहे. समजा प्रत्येक कंसाचे माप X अंश आहे. म्हणून कंस RS अधिक कंस QS अधिक कंस RQ बरोबर 360 अंश. पूर्ण वर्तुळाची बेरीज RS अधिक QS अधिक RQ बरोबर 360 अंश. तिघांचे माप X आहे.
यक्स अंश अधिक यक्स अंश अधिक यक्स अंश बरोबर 360 अंश. 3x बरोबर 360 म्हणून यक्स बरोबर 3 1 3 3 2 6 120 अंश. यक्स बरोबर 120 अंश. आता आम्हाला विचारलं क्यू आर एस, म्हणून हा नंबर पहिला पॉईंट. म्हणून कंस क्यू आर एस, कंस क्यू आर एस बरोबर क्यू आर एस, क्यू आर एस, क्यू आर आणि आर एसची बेरीज. मेझर कंस क्यू आर, मेझर कंस क्यू आर अधिक मेझर कंस आर एस, या दोघांची बेरीज. क्यू आर अधिक आर एसची बेरीज म्हणजे मेझर कंस क्यू आर एस. तर बरोबर 120 अंश अधिक 120 अंश बरोबर 240 अंश. म्हणून क्यू आर एस या कंसाचं माप 240 अंश. आता पद्धती कोणाची वेगळी कोणाची वेगळी कोणाची वेगळी. मी असं लिहिलं, कोणी समभुज त्रिकोण आहे म्हणून याचा प्रत्येक कोण 60 आहे याचा विचार करेल आणि त्याला अनुसरून आंतरलिखित कोणाचं प्रमेय लावेल. म्हणजे सोडवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. आता या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे. हा एक आकृती काढून दिली. या आकृतीमध्ये दोन जीव आहेत, हे ए बी आणि हे सी डी नावाचे. सी डी आणि हे ए बी, ह्या दोन जीव आहेत. ह्या दोन जीव हा काय म्हणते, जीवा ए बी एकरूप जीवा सी डी. ए बी सी डी एकरूप. जीवा ए बी एकरूप जीवा सी डी. जीवा सी डी दोन्ही जीवा एकरूप आहेत. पुढे सिद्ध करा कंस ए सी एकरूप कंस बी डी. दाखवा, दाखवा कंस ए सी एकरूप कंस बी डी दाखवा. आता मला सांगा, जीवा एकरूप आहेत म्हणून त्यांच्याशी निगडीत कंस एकरूप आहेत. जीवा ए बी एकरूप जीवा सी डी म्हणून कंस हा ए बी, कंस ए बी एकरूप कंस सी डी. हा कंस ए बी म्हणजे दोन कंसाची बेरीज ए सी अधिक सी बी. कंस ए सी अधिक कंस सी बी बरोबर सी डी हा दोन कंसाची बेरीज सी बी अधिक बी डी. कंस सी बी अधिक कंस बी डी, या दोघांची बेरीज. आता या समानतेच्या दोन्ही बाजूंना ह्या संख्या सारख्या आहेत. ही इकडे आली तरी वजा होते आणि ही इकडे गेली तरी वजा होते. मग काय शिल्लक राहिलं, म्हणून कंस ए सी इक्वल टू कंस बी डी. कंस ए सी इक्वल टू कंस बी डी. याचा अर्थ तसा की कंस ए सी एकरूप कंस बी डी. कंस ए सी एकरूप कंस बी डी. झालं, संपलं. या पद्धतीनं याला आम्हाला सिद्धता देता येईल. तर यामध्ये 3च प्रश्न होते. 3 प्रश्न आपण सोडविले.